नमस्कार, हाय, हॅलो. आज लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात कला आणि अद्वैत आज एक नवीनच ड्रामा करत आहेत. आज त्यांनी ठरवलं आहे की आपल्या कंपनीमध्ये ज्यांनी फ्रॉड केलं आहे असा कोण व्यक्ती आहे त्याचा आपण पर्दाफाश करायचा. म्हणून आज कला आणि अद्वैत आज नवीन ड्रामा करत आहेत. ज्या पद्धतीने ते हे सगळं करत आहेत, खरंच त्यांना त्याच्यामध्ये यश येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कलाने डोक्यावरती मस्त असा टोप घातलेला आहे, वीक घातलेलं आहे आणि अद्वैत आणि कला आजपासून सगळी कामं दोघं मिळून करणार आहेत. जे करेल ते मिळून करणार आहेत. मग त्या कामाला कितीही वेळ लागला तरी चालणार आहे, कारण त्यांचा टास्कच तसा आहे. खरंच ते डायव्हर्स घेऊ शकतील का? पण आज कला आणि अद्वैत खरंच खूप सुंदर दिसत आहेत. मस्त असा मेकअप त्यांनी केला आहे आणि स्वतःला म्हाताऱ्या वेशामध्ये त्यांनी आणलेलं आहे. आणि म्हातारे असून सुद्धा ते अगदी तरुण म्हातारे दिसत आहेत. खूप सुंदर असा त्यांचा लुक आला आहे. कला आणि अद्वैत. अद्वैत तर हँडसम म्हातारा दिसतो असं अद्वैत म्हणतोय. खूप सुंदर असा त्यांचा लुक आला आहे. आणि आज कला आणि अद्वैत यांच्या डोक्यामध्ये नेमकं आपल्या पूर्णपणे चांदेकर ज्वेलर्समध्ये ज्यांनी फ्रॉड केलं आहे त्यांचं आज पितळ उघडं पाडायचं हे त्यांनी मनोमन ठरवलेलं आहे. कलाने सुद्धा असा खूप छान गेटअप केलेला आहे आणि कलासुद्धा वयस्कर हँडसम आज चांदेकराची पूर्णपणे फॅमिली दिसते असं एकूणच आज आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आज चांदेकर ज्वेलर्समध्ये SG ज्वेलर्सने जे काही फ्रॉड केलेले आहेत हे नक्की याच्या तळाशी कोण आहे, आपल्याच घरातल्या माणसाचा त्याच्या पाठीमागे हात आहे का, हे सगळं त्यांना शोधून काढायचं असतं. आणि म्हणून आज त्यांनी एक नवीन ट्रिक घातलेली असते. म्हाताऱ्या माणसांचा वेश त्यांनी परिधान केलेला आहे. बघा कला कशी सुंदर दिसते आणि आज वेगळ्या पद्धतीनं कला आपल्या समोर येते. खूप वेगळ्या पद्धतीनं तिचं ते रूप पाहून आता पुन्हा एकदा खरंच वयस्कर कला असं दिसू शकेल का हा प्रश्न आपल्याला पडेल. खूप वेगळ्या पद्धतीनं कला आज तयार झाली आहे आणि आज त्यांनी ठरवलं आहे आता आपण शोधल्याशिवाय परत यायचं नाही. दोघंजणं पटकन तयारी करतात. अद्वैत आणि कला दोघंजणं विचारतात की आता नेमकं काय करायचं. आपण ज्यावेळेला श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाऊ त्यावेळेला नेमकं काय होईल, तिथं आपल्याला येऊ देतील का, तिथं काय बोलायचं, कसं बोलायचं, आता जे करू ते आपण दोघंच करायचं आहे आणि दोघं मिळून करायचं आहे असं कला त्याला आठवण करून देते. पण हे सगळं खरंच त्यांना त्याच्यामध्ये यश मिळेल का? मग अद्वैत आणि कला ज्यावेळेला हे सगळं करत आहेत त्यावेळेला जर ते सापडले तर पुढं काय होईल हाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो. अद्वैतला कला म्हणते होईल का रे सगळं व्यवस्थित, आणि जर समजा नाही झालं तर काय होईल. आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये ज्या अडीअडचणी आलेल्या आहेत त्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे आपण शोधून काढल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि ज्या वेळेला कला असा विचार करते त्यावेळेला ती नक्कीच शेवटपर्यंत जाते आणि आज कलाने तोच विचार केलेला आहे. अद्वैत बघा म्हाताऱ्या गेटअपमध्ये कसा दिसतोय. अद्वैत हँडसम दिसायला लागलेला आहे आणि कलासुद्धा तशीच दिसायला लागलेली आहे. आणि कलाने जो चष्मा परिधान केला आहे त्यामुळं कला खूप भारी दिसते आणि दोघांचा हा गेटअप तयार झालेला आहे. आणि आता दरवाजा बंद करतात ते हळूच घरात त्या बेडरूममधून बाहेर निघतात आणि लपत छपत पायऱ्या उतरत असतात. तितक्यात तिथं चांदेकरांची काकू येते आणि काकू आल्यानंतर ते पुन्हा तिथं बसतात, हळूच पडद्याच्या आड लपतात आणि मग काकूच्या काही जरा संपत नाहीत. ती सारखं इकडे येते तिकडे येते, तिला देवपूजा करायची असते, ती देवाचा दिवा लावण्यासाठी सारखी हेलपाटं करत असते आणि ह्यांना असं आहे की या गेटअपमध्ये घरातल्या कुणीही यांना बघू नये म्हणून ते प्रयत्न करत असतात. आणि घरामध्ये कुणीच नसतं पण काकू मात्र असते. आता काकू तिथून जाईल का, काकूला काही शंका येईल का असं अद्वैतला वाटतं आणि मग अद्वैत पडद्याच्या आड लपतो. पण तिचे त्यांच्याकडे लक्ष नसतं. साधे भोळी काकू ती तिच्याच विश्वामध्ये असते, तिचं कुणाकडे काही लक्ष नसतं. तिचं किचन आणि ती मस्त देवाची पूजा करण्यामध्ये गुंतलेली असते. अद्वैत आणि कला ज्यावेळेला काकू किचनमध्ये येते त्यावेळेला ते निघून जातात आणि काकू आपल्या कामामध्ये मस्त तल्लीन असते. तिला माहीत नाही अद्वैत आणि कला गेले आले, पण तिचं लक्ष असायला पाहिजे. पण हे दोघं महाचतुर निघाले आणि तिथून ते त्या गेटअपमध्ये बाहेर पडले. आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांनी लपत छपत गाडीच्या पाठीमागे लपून कोण आहे की नाही याची शहानिशा करत हळूच ते गाडीमध्ये बसले. आणि गाडीमध्ये बसताना गाडीमध्ये बसायचं की नाही हा सुद्धा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आलेला आहे. आणि आता खरंच आपण तिथं गेल्यानंतर यशस्वी होईल का हा प्लॅन, हा तो विचार करत आहेत. होईल का प्लॅन, तुम्हाला काय वाटतं? कला आणि अद्वैत यशस्वी होतील का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा. धन्यवाद.